गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेक्शन 81 ऑफ इंडियन पिनल कोड. का म्हणतो सेक्शन 81? ते जनरल एक्सेप्शनमध्ये येते. सेक्शन 81 डिफेन्स ऑफ नेसेसिटीची गोष्ट करतो. ठीक आहे, आपल्याला एक्सप्लेन करतो की काय असतो तो, अशी कोणती ॲक्ट डिफेन्स ऑफ नेसेसिटीमध्ये येणार. ठीक आहे, ते सांगतो. डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी विदाउट मेन्स रिया मीन्स विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन. तर चला बघूया सेक्शन 81 का म्हणतो. ॲक्ट लायकली टू कॉज हार्म बट डन विदाउट क्रिमिनल इंटेंट अँड टू प्रिव्हेंट अदर हार्म. असं काही कार्य केलेलं आहे ज्याच्यामुळे नुकसान तर होत आहे, पण ते कार्य केलं जात आहे विदाउट क्रिमिनल इंटेन्शन. म्हणजे असं काही क्रिमिनल इंटेन्शन नसतो. एक गुड फेथमध्ये तो एक कार्य करतो. कशासाठी? टू प्रिव्हेंट अदर हार्म. दुसऱ्या मोठ्या नुकसानला वाचवण्यासाठी एक छोटं नुकसान करतो. ठीक आहे, तर बघूया काय ते एक्सप्लेनेशन काय म्हणतो बेरॅकची. नथिंग इज अन ऑफेन्स मेअरली बाय रिझन ऑफ इट्स बिंग डन विथ द नॉलेज दॅट इट इज लायकली टू कॉज हार्म इफ इट बी डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन टू कॉज हार्म and in good faith for the purpose of preventing or avoiding other harm to person or property. ठीक आहे, तर हार्म कोणाला? एखाद्या पर्सनला किंवा प्रॉपर्टीला. एखादा मोठा हार्म होत असेल तर त्याला वाचवण्यासाठी एक छोटं हार्म होतं इथे विदाउट क्रिमिनल इंटेन्शन. पण कशासाठी? इन गुड फेथ. ठीक आहे, इन गुड फेथ टू अवॉइड बिग हार्म. मोठं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी एक छोटं हार्म इथे होत आहे कुठल्याही पर्सनद्वारा, तर त्याला आपण म्हणणार डिफेन्स ऑफ नेसेसिटी. ते करणं गरजेचं होतं. जर ते केलं नसतं, ते कार्य केलं नसतं तर एक मोठं नुकसान झालं असतं. ठीक आहे, तर अशी एक्सप्लेनेशन आहे सेक्शन 81ची. एक्सप्लेनेशन सांगते की इट इज अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट इन सच अ केस whether the harm to be prevented or avoided was of such a nature and so imminent as to justify or excuse the risk of doing the act with knowledge that it was likely to cause harm. ते परिस्थितीवर डिपेंड राहणार आहे की त्याला कसली परिस्थिती समोर येत आहे की ज्याच्यासाठी आपण एक हार्म कॉज करत आहोत टू द पर्सन और द प्रॉपर्टी टू अवॉइड बिग हार्म टू अदर पर्सन और प्रॉपर्टी. इलिस्ट्रेशन बघूया आपण. इलिस्ट्रेशन एमध्ये सांगितलं आहे की ए द कॅप्टन ऑफ ए स्टीम वेसल. एक बोटचं कॅप्टन आहे. ठीक आहे. ए सडनली अँड विदाउट एनी फॉल्ट, अचानकपणे कुठलीही चुकी न करता और निग्लिजन्स ऑन हिज पार्ट, कुठलंही दुर्लक्षपणा या कुठलीही चुकी न करता काय झाला, फाइंड हिमसेल्फ इन सच अ पोझिशन, अशा पोझिशनमध्ये स्वतःला तो अशा सिच्युएशनमध्ये येऊन जाते की बिफोर ही कॅन स्टॉप हिज वेसल ही मस्ट inevitably run down a boat B with 20 or 30 passengers. तर याचं असं म्हणणं आहे की एक कॅप्टन असतो बोटचा, तो असा बोट चालवत आहे, त्याची काही चुकी नाही, काही दुर्लक्ष नाही, पण तो अशा परिस्थितीमध्ये फसून जातो की त्याच्यासमोर दोन नाव आहे, दोन बोट आहे. एका बोटमध्ये आहे 20 पॅसेंजर. ठीक आहे, 20 किंवा 30 पॅसेंजर, आणि एका बोटमध्ये आहे 1 किंवा 2 पॅसेंजर. ठीक आहे, तर त्याला हे रिस्क उचलावं लागेल. त्याला चॉईस करावं लागेल त्याच्यासमोर. जर त्याने तो रस्ता सरळ घेतला तर 20 किंवा 30 पॅसेंजरला हार्म होईल. त्या बोटला जर ॲक्सिडेंट झाला समोरच्या बोटशी, तर 2 बोट असतात समोरून येणारे. एका बोटमध्ये 20 किंवा 30 पॅसेंजर आणि एका बोटमध्ये 2 किंवा 3 पॅसेंजर. तो त्याला असं चॉईस करावं लागतं
की काय करायचं. तर तो असं ठरवतो की ज्या बोटमध्ये 2 पॅसेंजर आहेत तिकडे आपली बोट वळवतो. ठीक आहे. So he must incur risk of running down a boat sea with only 2 passengers on board, which he may possibly clear here if A alters his course, alter his course without any intention to run down the boat C and in good faith for the purpose of avoiding the danger to the passenger in the boat B, he is not guilty of an offense. तर ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं की 20 पॅसेंजरला हार्म झालं असतं जर त्यांनी त्या बोटकडे जर आपली बोट हे केली असती तर टर्न केली असती. तर त्याने काय केलं की मोठं नुकसान वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं की 2 पॅसेंजरवाल्या बोटकडे आपली बोट वळवली. तर अशा परिस्थितीमध्ये जे हार्म कॉज झालेला आहे 2 पॅसेंजरला, तर त्याच्यासाठी असं मानलं जाईल की त्याने काही गुन्हा केलेला नाही आहे आणि ते करणं गरजेचं होतं. तर त्यालाच म्हणतात डिफेन्स ऑफ नेसेसिटी. वेळेची ती गरज होती. दो ही मे रन डाऊन द बोट सी, so he is not guilty of an offense, though he may run down the boat sea by doing an act which he knew was likely to cause that effect. If it be found as a matter of fact that the danger which he intended to avoid was such as to excuse him in incurring the risk of running down the boat sea. तर अशा प्रकारे डिफेन्स ऑफ नेसेसिटी अप्लाय होणार आणि तो ही विल नॉट बी गिल्टी ऑफ ॲन ऑफेन्स. तर अशा प्रकारे सेक्शन 81 आहे जे की आपल्याला डिफेन्स ऑफ नेसेसिटी प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. जनरल एक्सेप्शनमध्ये वन ऑफ दी सेक्शन 81 आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अँड सपोर्ट मी फॉर uploading more videos. Okay, thank you.